विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो, की तुमचे कमेंट वाचले, की मला थोडंसं इन्स्पिरेशन मिळतंय. पण मला काही कमेंट तुम्हाला दाखवायचे आहेत बरं का. हे ॲश हे जे नाव आहे ना, त्याने कमेंट काय केलं, की सर तुमच्या बायोमॉलिक्यूलच्या वायवामुळे ॲक्चुअली मुळे लिहिलंय, पण मुळे माझा माझा चॅप्टर स्ट्राँग झालाय. ते माझा पण झाला. मी पण तुम्हाला सांगू का, इव्हन जे समर्थ कदमनं आपल्याला शॉर्टकट दिला होता, की एम-डबल-ए म्हणजे मा आणि एल-सी. अरे ते ग्लायकोसिडिक लिंकेजेस लक्षात राहिलेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सी-यू-टी किंवा जे शॉर्टकट्स आहेत ना, बायोमॉलिक्यूल आता सगळ्यात सोपा वाटतोय. बायोमॉलिक्यूल मी तुम्हाला सांगतो. दुसरं म्हणजे मला या कमेंटमुळे फार आनंद झाला. ह्याचं मनापासून धन्यवाद. जास्त वेळ घेणार नाही. 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. सर वायवामुळे मला कॉन्फिडन्स येतोय. थँक यू सो मच. तुम्हाला सुद्धा थँक यू. का तुम्ही करताय रे अभ्यास. मग माझं काम काय? तेच आहे ना. ॲज अ शिक्षक म्हणूया आपण. ॲज अ शिक्षक म्हणून माझं कामच ते आहे, की तुमचा कॉन्फिडन्स वाढवणं. पण बऱ्याच वेळा कधी-कधी तुम्ही माझ्यावर नाराज पण होता बरं का बाळांनो. मी कधीही तुमचा जास्त वेळ घेत नाही बरं का, लक्षात घ्या. मी आता पण घेणार नाही. पटकन दुसऱ्या ह्याच्याकडे जातोय. मला काही कमेंट दाखवणं गरजेचंच होतं, की हे नाव तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट खाली ऐकलं असेल. आपले व्हिजन बॅचचे स्टुडंट आहे. तर तुमच्या बोलण्यातून नॉलेज नाही तर पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा मिळते. कामच ते आहे माझं. आणि तुमच्या मनापासून धन्यवाद आणि तुमचा स्कोर चांगला होणारच आहे. सगळ्यांबद्दल बोलतोय बरं का मी. चैतन्य, ओके सर खूप छान आहे वायवा व्हिडिओ सर डेली आमच्यासाठी असेच व्हिडिओ द्या. नक्की देणार. आणि सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे नाव. ओके. ही पण आपले व्हिजन बॅचचे स्टुडंट आहे. एक्सलंट वायवा सीरीज. मनापासून धन्यवाद सायलीला. आणि प्रत्येक गोष्टीत तिचा अभ्यास परफेक्ट असतो. चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. मग मला अजून एक कमेंट खरं म्हणजे द्यायचं होतं. कमेंट मला अजून पाहिजे होतं. थांबा, थांबा, थांबा. हां, हेच. सर खरंच तुमच्यामुळे चॅलेंज जर तुम्हाला हे कमेंट वाचायचं राहिलं होतं बरं का. तुम्हाला चॅलेंज नाही. नाही. मी नेहमी सांगतो. YouTubeवर माझ्यापेक्षा बेस्ट कंटेंट देणारे लोकं आहेत. तुम्ही जे चांगलं आहे ते नक्की फॉलो केलं पाहिजे. नक्की, नक्कीच फॉलो केलं पाहिजे. सर तुम्ही खरंच आदर्श आहात माझे. खूप काही शिकायला मिळते. मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना तर खूप काही चांगल्या गोष्टी नेहमी, नेहमी शिकवतो लक्षात घ्या. पण हे कमेंट महत्वाचं होतं. याच पॅटर्नचे क्वेश्चन याच पॅटर्नचे क्वेश्चन केमिकल कायनेटिक्समध्ये आहेत. म्हणजे काय रे प्रकार आहे? याच्या अगोदरच्या वायवा सीरीजमध्ये फ्रेंडलिच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म घेतलं होतं. ग्राफ होते आणि या मुलाचं म्हणणं मी ऐकलंय. कोणाचं? कार्तिक राऊत. ओके. आणि मी घेतलंय मग हे क्वेशन्स. ओके. कुठले? हे प्रश्न. बरोबर आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. काय फॉर्म्युला? K इक्वल्स टू 2.303 लॉग टू द बेस 10 A0/80. आता मी काय करतोय? थोडंसं समजून घ्या. मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. 80/2.03 घेतलं. लॉगची प्रॉपर्टी काय रे बाळांनो? डिव्हाइड असेल तर मध्ये मायनस साइन येणार. डिव्हाइड असेल तर काय येणार आहे? मायनस साइन. आता मी काय करतोय बघा. हे जे मायनस आहेत ते लेफ्टला आल्यावर प्लस होतील. म्हणजे मला मिळणार काय? की मायनस टू द लॉग बेस 10 80 आणि हे केटी इकडे आणा. मायनस असं आलं. आता लक्ष द्या. सगळ्यात इम्पोर्टंट तुम्ही ग्राफ प्लॉट करताय याचा अगेन्स्ट टाईम. लॉग टू द बेस 1080 अगेन्स्ट टाइम. मग या ग्राफला जर मी y इक्वल्स टू mx प्लस c शी कंपेअर केलं, तर जो x चा कोएफिशियंट आहे, एक्स ॲक्सिस वरती टाईम आहे. जो टाईमचा कोएफिशियंट आहे तो आहे स्लोप. मग या केसमध्ये स्लोपची व्हॅल्यू आहे k/2.303. हा आहे स्लोप. आता न्यूमेरिकल्स कसे आहेत बघा. द ग्राफ ऑफ लॉग टू द बेस 10 A1 वर्सेस t. लॉग टू 80 वर्सेस t. हा त्याचा स्लोप दिलाय, विचारलाय रेट कॉन्स्टंट म्हणजे के विचारलाय. काय दिलाय स्लोप? -2.5 इंटू 10⁻³ मायनसला मायनस एन कॅन्सल होईल. आता 25 दोन्ही 50. पण 2.3 आहे. 50 पेक्षा मोठा नंबर पाहिजे. मग होत की मोठा? अरे एवढा पण मोठा नाही. इथे जर 3 असतं 3 तर 25 त्रिक 75 आलं असतं. हे 7.5 पेक्षाही मोठं आहे. नको आहे. मग हे उत्तर मिळालं मला. आहे की नाही प्रश्न सोपा? म्हणजे तुम्हाला काय करायचंय, की कुठल्याही इक्वेशनला ट्विस्ट करायचंय आणि त्याने ज्याचा ग्राफ अगेन्स्ट ज्याचा विचारला असेल, तर ही वायची व्हॅल्यू ही कोणाची व्हॅल्यू? एक्सची व्हॅल्यू. पहिला प्रश्न तुमचा क्लिअर झालाय. आता दुसरा प्रश्न. तेच आहे. तेच आहे. म्हणजे तेच इक्वेशन आहे. टी इकडे या 2.03 खाली घ्या. 2.03 खाली घ्या. जर मी याला y म्हणलं, ओके, याला x म्हणलं, तर इथं कॉन्स्टंट नाहीच आहे की. कॉन्स्टंट नाहीये याचा अर्थ ही कर्व ओरिजिन मधून जाणार. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं
निगेटिव्ह स्लोप असेल तर डाउनवर्ड स्लोप असा येणार. पॉझिटिव्ह असेल तर अपवर्ड. हा अपवर्ड आहे. ओरिजिन मधून जातोय आणि हा तुमचा स्लोप आहे. मग जर तुम्हाला लॉग बेस 10 A0/80 चा टाइमच्या वर्षी स्लोप दिला असेल, तर ह्याच्या स्लोपला तुम्ही वायच्या ठिकाणी ठेवा. याला एक्स कॉन्स्टंट मिळेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. के ची व्हॅल्यू काढता येईल. ओके. मग आता कळालंय तुम्हाला. या प्रश्नाचे सगळे अर्थ तुम्हाला कळालेत. हा बघा. रेट लॉ. मग हा जर मला ग्राफ 80 चा टाइमच्या अगेन्स्ट काढायचा असेल, तर ऑब्व्हियसली हा स्लोप आहे. तो निगेटिव्ह आहे. आणि हा जो आहे तो एक्स वाय इंटरसेप्ट आहे. म्हणजे इथून एवढी व्हॅल्यू आहे ती ए नॉटची आहे. ऑब्व्हियसली रे. हेच तर ए नॉट होतं ना. हेच तर ए नॉट होतं ना. इनिशियल कॉन्स्टलेशनचे पुन्हा पुन्हा कमी झालंय. विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणूया आपण. झाले 5 मिनिटात कन्सेप्ट क्लिअर. चला ही एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करायची. आन्सर तुमच्या समोर आहे. आन्सर तुमच्या समोर आहे. तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचा आहे. लॉग के चा 1/t शी. मग लॉग के चा 1/t शी ग्राफ प्लॉट करताना मायनस ईए हा स्लोप असणार आहे. हा कोण असणार आहे सांगा? स्लोप. बरोबर आहे. मी विचार करत होतो स्लोपची व्हॅल्यू विचारले का? नाही, त्यांनी विचारलंय इंटरसेप्ट. इंटरसेप्ट इथं असतो आणि तो इंटरसेप्ट आहे हा. y इक्वल्स टू mx प्लस सी. सी हा इंटरसेप्ट असतो लक्षात घ्या. तुम्हाला सांगू का? असं असेल तर हा m आहे. ही व्हॅल्यू सी ची असते. ही व्हॅल्यू. मग ही व्हॅल्यू सी ची आहे. तो हा जो इंटरसेप्ट आहे त्याची व्हॅल्यू इथं आहे. तर त्याची व्हॅल्यू आहे लॉग टू द बेस 10 ए. मग बाळांनो आता काहीही तुम्हाला अवघड वाटत नाहीये. कुठलाही ग्राफ येऊ दे. एक काम करा माझ्यासाठी. स्टेट्स ऑफ मॅटर काढा टॉपिक. कुठला? स्टेट्स ऑफ मॅटर. आणि स्टेट्स ऑफ मॅटर या टॉपिक मध्ये जाऊन तिथं पण ग्राफ आहेत. मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला ग्राफने लक्ष द्या. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. बॉईल्स लॉ असा ग्राफ येणार. पीव्ही इन्व्हर्सलीचा. तुम्हाला सांगतो हा ग्राफ डायरेक्टली प्रपोर्शनलचा आहे. समजा इथं वाय आणि इथं एक्स आहे. मग जर डायरेक्टली प्रपोर्शनल असा ग्राफ इन्व्हर्सली असेल तर रेक्टँग्युलर हायपरबोला. तर काही केसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे. समजा इथं पी घेतलं मी. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर हा ग्राफ असा येणार. समजा मी इथं पी घेतलंय. प्रेशर कॉन्स्टंट आहे तर तो ग्राफ असा येणार. ओके. हा कॉन्स्टंटचा ग्राफ आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल. हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल. यांना म्हणायचं रेक्टँग्युलर हायपरबोला. काय म्हणायचं? रेक्टँग्युलर हायपरबोला. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला थोडंसं देतोय काम. तर मी तुम्हाला काय काम देतोय ते बघा. हे जे आपलं पुस्तक आहे ना, त्यात सगळ्यात छान गोष्टी दिल्यात रे. खूपच छान गोष्टी दिल्यात. खूपच, खूपच. मग यात मला तुम्हाला काय दाखवायचं आहे? हो, हा पॉइंट दाखवायचे. त्याला मी पहिला क्रॉप करून घेतो हां. सीईटीतला प्रश्न आहे रे. बऱ्याच वेळा आलेला प्रश्न आहे. इथं क्वेश्चन नंबर सी काय आहे ते बघा. क्वेश्चन नंबर सी. आयडेंटिफाय रिएक्शन इंटरमिजिएट. बऱ्याच वेळा सीईटीत विचारलेला प्रश्न आहे. मग पहिल्या रिएक्शन मध्ये जो प्रॉडक्ट तयार झालाय, जो दुसऱ्या रिएक्शन मध्ये युटिलाइज होतो, त्याला तर म्हणायचं रे रिएक्शन इंटरमिजिएट. मग सीचं उत्तर दिलंय का? दिलंय. एफ इज द प्रोड्युसर इन द फर्स्ट स्टेप, consumed in the second, hence it is a reaction intermediate. पहिला प्रश्न काय होता रे? राईट द इक्वेशन ऑफ द ओव्हरऑल रिएक्शन. ओव्हरऑल रिएक्शन लिहिताना एफ ला एफ कॅन्सल होणार. मग इकडे हे तिघं आणि इकडे दोघं याची ऍडिशन होणार आहे. ओव्हरऑल रिएक्शन. पण थांबा. ओके, ओके. NO2 2 वेळा आहे. तेव्हा ट्वाइस NO2 घेतलंय बरं का. नाही, मी विचार करतो तिघं कुठे आहेत? तिघं नाहीयेत. पण NO2F 2 वेळा तेव्हा बेरीज केले. काही इश्यू नाहीये. म्हणजे हा एक पॉइंट अतिशय महत्वाचा होता केमिकल कायनेटिक्स. बरं, आपल्या कोणत्या वायवामध्ये केमिकल कायनेटिक्स मधल्या ऑर्डर ऑफ रिएक्शनचे टिपिकल एक्झाम्पल घेतलेत मला एक कमेंट करून नक्की सांगा. ऑल द बेस्ट.